छत्रपती शिवाजी महाराज की जय। संतोष डॉक्टर राजेंद्र गंगे ग्रंथालय संघाच्या अत्यंत काळे आम्हाला नेहमी सहकार्य या ठिकाणी चांगली मदत केली आहे। बुलढाणा नगरीमध्ये प्रगती सार्वजनिक वाचनालयाला निधी उपलब्ध करून दिला आणि वाचनाचे सांस्कृतिक वैभव वाढवले। त्यांनी या बुलढाणा नगरीमध्ये शिवसृष्टी निर्माण केली। थोर पुरुष वीर पुरुष संत महात्मे यांची पुतळी उभारली। नाट्यगृह बगीचा तलाव यांची सुशोभीकरण केले। सौंदर्यीकरण केले। व्यायामशाळा जिम आणि क्रीडांची उभी केली। बुलढाणा नगरीचे वैभव वाढवले। त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे। व्यासपीठ सत्र पोलिसांच्या भावपूर्ण स्मृतींना विनम्र अभिवादन करतो। माईक थोडंसं वरती संजू भाऊ यांनी एक विकासाचा संकल्प बुलढाणा शहरात केलाय। अतिशय फक्त 2 मिनिटं सांगतो। सार्वजनिक वाचनालय हे बुलढाणा शहराचं सांस्कृतिक भूक भागवणारं एक केंद्र आहे। तिथे एक अतिशय छोटीशी एक इमारत होती टपराची आणि म्हणजे पुस्तकांना वाळवी सुद्धा लागल्याची परिस्थिती होती। अनेक वेळा या ठिकाणी विविध कार्यक्रम सुद्धा व्हायचे। नाट्यप्रेमी जी मंडळी होती ती याच ठिकाणी त्याला काय म्हणतात रिया लागली इथंच करायची आणि यांचं असं सुरू होतं की एखादी बिल्डिंग पाहिजे म्हणजे करावं काय। मंडळी आहे ही अनेकांकडे गेली, अनेक नेत्यांकडे सुद्धा गेली। एक दिवस असा तिथं सहज म्हणजे आलो होतो, इथं कार्यक्रमाला आलो होतो, तसा नेहमीच येतो आणि त्यांना असं म्हटलं आणि नुकताच जो पिरियड होता म्हणजे भाऊ आमदार बनलेले होते आणि कोरोना काळ संपलेला होता। तर कोरोना काळात शासनाचा सर्व विकास निधी हा म्हणजे तिकडं तो वळता म्हणजे केला गेला। त्यामुळं तब्बल 2.5 वर्ष आमदार होऊन सुद्धा भाऊंना बुलढाणा शहरासाठी इच्छा असूनही काही फारसं म्हणजे करता आलं नाही। त्यांनी फक्त त्या काळात जो आजार आला होता, जो कोरोना आला होता, त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न केले। त्यांनी म्हणजे अनेक जे बेवारस म्हणजे पारखी होते म्हणजे त्याच्यावर म्हणजे त्यांनी अंत्यसंस्कार केले। म्हणजे पहिली 2.5 वर्ष केवळ फक्त कोरोना करता त्यांनी समर्पित केली आणि त्यानंतर जी म्हणजे वर्ष होती म्हणजे 2.5 वर्ष होती त्यानंतर खऱ्या अर्थानं म्हणजे संजू भाऊंच्या विकास कामांना सुरुवात झाली। तर विविध आहेत विकास कामं। आणि संजू भाऊंसाठी जे मानपत्र वाचलं गेलं म्हणजे सन्मान पत्र वाचलं गेलं त्याच्यात एक संक्षिप्त असा फक्त आढावा आलेला आहे आणि अतिशय म्हणजे ते सुंदर असं ते मानपत्र आहे। तर म्हणजे असं सुरू होतं की आता म्हणजे करावं काय या बिल्डिंगसाठी म्हणजे करावं काय। मी एकदा फक्त यांना फक्त इतकं म्हटलं की हा विषय तुम्ही इतर नेत्यांकडं म्हणजे अधिकाऱ्यांकडे किंवा कुठलीही जवळ वर्गणी केल्यापेक्षा, कारण हे काम कितीही न काही केलं तरी हे भव्य दिव्य काम आहे। बुलढाणा शहरातील प्रगती सार्वजनिक वाचनालय हे एक साहित्यिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे। त्यामुळं ती भव्य दिव्यता, ती साहित्यिक, ती सांस्कृतिक जी वलयता आहे मिळाली पाहिजे आणि हे काम एकच माणूस करू शकतो, तो म्हणजे धर्मवीर आमदार संजू भाऊ गायकवाड। तुम्ही त्यांच्याकडे तुम्ही चला, त्यांना तुम्ही फक्त तुमची व्यथा सांगा आणि आम्ही सर्व मंडळी एक दिवस